तर लाडक्या बहिणींनो, जसे की मी तुम्हाला पाठीमागच्या वेळी पण सांगितलं होतं, की तुम्ही केवायसी स्टेटस म्हणून कमेंट करा आणि मी तुम्हाला केवायसी स्टेटस कसं चेक करायचं आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे. आणि जसं की हे केवायसी स्टेटस कशासाठी चेक करायचं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. कारण की खूप सारे अजून पण असे लाडके बहीण आहेत, की ज्यांना अजून पण पैसे आले नाही. मग त्यांचं म्हणणं काय, आम्ही अपात्र झाले का? जे पात्र होते लाडकी बहीण, जे गरजू आहेत, ते सुद्धा त्यांना पैसे आले नाही. त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जरी आलता, तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. तर मग या बाबतीत समजायचं तरी काय? शासनाकडनं एक काहीतरी असं अपडेट यायला पाहिजे, काहीतरी असं बातमी यायला पाहिजे, की ह्या गावातले हे एवढे लाडके बहीण अपात्र झालेले आहेत किंवा ह्या गावातले हे एवढे लाडके बहीण पात्र झालेले आहेत. बट शासनाकडनं असं काही सुद्धा निर्णय येत नाहीये. आणि जी राहिली गोष्ट म्हणजे की जे मीटिंग मधनं जे अजून अपडेट कळायची, तर अजूनपर्यंत त्यांनी मीटिंग मधनं आपल्याला अजून अपडेट दिलेली नाहीये. तर एक अपडेट त्यांचं म्हणजे अजून त्यांचं कसं असतं, अपडेट मीटिंग झाल्यानंतर ते लेखी जातो. मग ते लेखी गेल्यानंतर ते त्यानंतर नोटीस येते. लेखी टाईप होऊन मग त्यानंतर सही शिक्का होऊन मग नंतर येते. तर एक थोडे दिवसमध्ये ते आणि ते पण येईल नोटीस. तर त्या बाबतीत सुद्धा मी सांगणार आहे. बट मी इथं ऑफिसमध्ये जे आपल्या गेलतो, महिला बालविकास ऑफिसमध्ये जे गेलतो, तिथं काय सांगितलंय त्यांनी, की लाडकी बहिणींसाठी जर आता नवीन दुसरी नोटीस जर बघायची जर म्हटली, तर 20 तारीख किंवा 25 तारखेपर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे. लाडकी बहिणींचे जे पैसे यायचं जे कालावधी चालू आहे, ते 20 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत वाढून 25 तारखेपर्यंत सुद्धा चालू राहणार आहे. त्यानंतर ना आपल्याला त्यांनी काय अपडेट असेल पुढे, तर ते सांगणार त्यांनी म्हणून सांगितले. तर ह्या बाबतीत तरी सुद्धा मी लवकरात लवकर जेवढं होईल मी तुम्हाला अपडेट त्या बाबतीत मी देणार. आणि राहिली गोष्ट म्हणजे केवायसी स्टेटस चेक कसं करायचं आहे, कारण की ह्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे थांबलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत, तर लाडक्या बहिणींची केवायसी झालीच नाही, तर त्या लाडक्या बहिणींना तुम्हाला तुमचा हप्ता पाठीमागच्या वेळेचा कधीपर्यंत आला असेल आणि तुम्हाला ते ई केवायसीच्या माध्यमातून तुम्हाला आहे. कारण की भरपूर अशा लाडक्या बहिणींचं जे आहे हप्ता थांबलेला आहे, त्यांना लाडक्या बहिणींना कळत नाही की त्यांना लास्ट हप्ता कधी आलता, काय कसं काय कळत नाहीये. म्हणून त्यासाठी हे जे ई केवायसी स्टेटस आहे तुम्ही कसं चेक करू शकता आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा चेक करू शकता. त्या बाबतीत तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्या बाबतीत तुम्हाला अजून एक सांगतो मी तुम्हाला, जर समजा हे व्हिडिओ तुम्ही आता पूर्ण बघितलाय, तुम्हाला तरी सुद्धा एकेकांना लाडकी बहिणींना कोणाला कळालं नाही. कारण की एक एक लाडकी बहिणी जर अशी आहेत की त्यांना म्हणजे हिंदीमध्ये पाहिजे असेल व्हिडिओ वगैरे, तर असं पण आहे. तर ते एकेकांना कळत नसेल, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यानंतर कसं चेक करायचं तेवढं तुम्हाला पुढचा व्हिडिओ कळेल. तुम्ही बघा. तरी सुद्धा जर समजा तुम्हाला चेक करायचं कसं कळालं नाही, तर तुम्हाला लास्ट ऑप्शन एक आहे की 20-25 तारखेनंतर 20 ते 25 तारखेमध्ये बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात का. जरी पैसे नाही आले, तर तुम्ही आपलं जे जवळपासचं जे महिला बाल विकास ऑफिस असेल, तर तिथं तुम्ही जाऊन तुम्ही चौकशी करायचं तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन, की आमचं कशामुळं वितरण थांबलेलं आहे, आमचं का आलेलं नाही पैसे. तर तुम्हाला तिथं त्यांनी स्टेटस तुम्ही तिथं त्यांनी चेक करून सांगणार, जे तुम्ही स्वतः बघू शकताय ते त्यांनी पण जाऊन तिथंच तुम्ही त्यांना सांगणार आहे. तर तुम्ही असं पण करू शकता. ही 2 प्रोसेस आहेत. तर हे तुम्ही पुढे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की कळेल की तुमचं काय ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे का. तर आता या तुम्हाला मी स्क्रीनवरती तुम्हाला कसं बघायचंय, कसं चेक करायचं दाखवतो. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. अशा नवीन नवीन माहितीसाठी आपल्या या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण चांगलं वाटेल. धन्यवाद. आता या आपण स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतो. आता आपण स्क्रीनवर आलेला आहे. तर आता आपण स्क्रीनवर आल्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगल ओपन करून घेतल्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय सर्च बार, इथं आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण. लाडकी बहीण म्हणून सर्च करायचं आहे. वरती तुम्हाला येईल लाडकी बहीण योजना म्हणून वगैरे, तर इथं क्लिक करायचं. त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री ही जी पहिली वेबसाईट जी आहे ना, ह्या इथं इथं क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे समोर इंटरफेस येईल. ऑफिशियल वेबसाईटचे हे समोर तुम्हाला असं लाडकी बहीण हे वगैरे असं समोर तुम्हाला इंटरफेस येईल. तर हे समोर आल्यानंतर इथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, योजनेची माहिती आणि मुख्य प्रश्न. आता पुढे जे तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की पुढे आता ई केवायसी करायला लागणार आहे. तर त्यावेळी हे आवश्यक कागदपत्रे आहेत ना, इथे अपडेट होणार आहे, की काय कागदपत्रे लागणार आहेत. मग त्यावेळी मी तुम्हाला ते अपडेट पण देईन. तर आता इथे बघा, तुम्हाला सांगतोय मी, हे अर्जदार लॉग इन इथे क्लिक करायचं आपल्याला. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवतो, की आता बघा, की सगळ्यात अगोदर असं इंटरफेस येणार आहे. कसं, की हे बघा असं इंटरफेस येणार आहे. सगळ्यात अगोदर अर्जदार लॉग इन केल्यावर तुम्हाला असं इंटरफेस येणार आहे. असं इंटरफेस आल्यावर तुम्हाला, आता माझं तर बघा लॉग इन आहे ऍक्च्युली, त्यामुळं माझं समोर असं लॉग इन केल्यानंतर असं आलेलं आहे. तर तुम्हाला मी हे पण तुम्हाला सांगतो, की हे तर लॉग इन जे आहे हे
इथं मोबाईल नंबर कोणता तुम्हाला तुमचं जे मोबाईल नंबर होतं ते मोबाईल नंबर टाकायचा आहे, जे तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा कुणाकडे दिला असेल. तुम्हाला मी पासवर्ड वगैरे सगळं आता सांगतो तुम्हाला पहिलं व्हिडिओमध्ये, सगळं पुढे सांगायच्या अगोदर. तर बघा इथं जे असणार आहे मोबाईल नंबर तुमचं, जर समजा तुम्ही आता कुठे फॉर्म भरलाय ते तिथं नाहीच आहे ते माणूस किंवा कसं काय झालं असेल, तर तुम्हाला ते ऍक्च्युली कसं आहे ते काय भेटणार नाही, कारण की डाटा जे आहे जिथं तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यांच्या आयडीवर असतो. तर म्हणून जिथे तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यांच्याकडे तुम्ही बघा, तिथं ते असणार त्यांच्याकडे. आणि इथं त्यांचा नंबर वगैरे घालून टाकून वगैरे मग त्यानंतर हे लॉग इन करायचं. पासवर्ड पण त्यांना माहित असणार, तर पासवर्ड पण तिथं टाकून हे करू शकता. नाहीतर कदाचित कसं आहे, ते जर तुम्हाला नंबर जरी भेटलं, जे फॉर्म भरलेलं असतं ना आपण, त्याचा पुढचा नंबर असतो SAMI किंवा KYC, ते NYS वरून किंवा होतं ना, तर तसला नंबर वगैरे ते नंबर असलं तरी मग चालेल. मग तुम्ही तर तुमचा नंबर टाकून इथं पासवर्ड जे आहे तुम्ही तुमच्या मनाने टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला समोर असं इंटरफेस येणार आहे. लॉग इन केल्यानंतर इथं बघा दाखवतो होम, योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार, योजनेची माहिती आणि लॉग आउट. केलेला अर्ज, आता केलेला अर्ज ओपन केलं तर आता जेवढे आपण फॉर्म भरलेले आहेत तेवढे फॉर्म ते दाखवते. तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतो की ह्याच्या पुढे काय होणार आहे. जसं आता हे समोरचं इंटरफेस आलेलं आहे, हे बघा समोरचं इंटरफेस आलेलं आहे. तर आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो की स्टेटसचं कसं काय असणार. हे बघा, तर मी स्टेटस ओपन केलेलं आहे. मी हे झूम करून ठेवलेलं आहे. ऍक्च्युली हे झूम करून का ठेवलेलं आहे, कारण की तुम्हाला मी हे दाखवू शकत नाही की कोणाचं जे नंबर वगैरे आहे यामध्ये सगळं आहे, ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही, म्हणून मी झूम करून ठेवलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा आता ऍप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हे नाव आहे एका कस्टमरचं. तर ह्यामध्ये बघा आता नाव असल्यामुळे इथं का दाखवलंय की टोटल अमाऊंट ट्रान्सफर्ड 30,000 रुपये, 30,000 म्हणजे की टोटल आतापर्यंत आहे ना 30,000 रुपये मिळालेले आहेत. ओके, तर हे एक मिनिट हे स्टॉप करूया आपण, जसं की म्हणजे हा ठीक आहे, मुदतवाढ वगैरे म्हणत असेल, ठीक आहे. हे 30,000 रुपये आतापर्यंत त्यांना भेटलेले आहेत असं आहे. तर हे बघा इथं खाली नाव वगैरे पण आहे यांचं. आणि जर बघितले तर हे बघा इथं खाली सगळं दाखवतं, ट्रान्झॅक्शन डेट, रिमार्क, अमाऊंट, ट्रान्झॅक्शन स्टेटस, हे बघा इथं पुढे दिसते. आता हे बघा ह्यांना आता लास्ट पैसे कधी आले बघा, 28/3 ला आलेले आहेत, म्हणजे की मार्च महिन्यात. आता ह्या महिन्याचा अजून हप्ता यांना यायचा आहे, ते सोडून सुद्धा 30,000 रुपये झालेले आहेत. मग अजून ते म्हटलं की मग 33,000 रुपये होणार 2 महिन्याचे अजून म्हटलं की, कारण की हे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. तर ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा हप्ता आता लास्ट इथं कधी अपडेट झालेला आहे ते तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला दाखवत नसेल तर मग तुम्ही एकदा आधार कार्डची एक केवायसी असते, ती केवायसी सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आता हे बघा ह्यांना टोटल जर बघितले तर हे बघा इथं खाली पण 3,000 पण आलेले आहेत, 3,000 पण आलेले आहेत. तर हे जे सगळं आहे ते ह्यामध्ये तुम्ही एकदा चेक करा, असं तुमचं नाव दाखवतंय काय. ह्यामध्ये तुम्हाला हे सांगतो मी, म्हणजे केवायसी स्टेटस, तुमचं केवायसी वगैरे सगळं झालं नसेल तर तुम्हाला जे आहे ना डायरेक्ट इथं कॅन्सल म्हणून दाखवतो. तुम्हाला जर कॅन्सल वगैरे काय दाखवत नसेल, इथं पेड जे आहे इथं वगैरे काय दाखवत नसेल, तर मग समजा तुमचे पैसे येणार वगैरे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला पैसे येणार, काय टेन्शन काय घेऊ नका, तुम्हाला आहे तसं पैसे वगैरे येणार. तर त्यामुळं एवढं बघा तुम्ही, त्यानंतर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही. मग ह्याच्या पुढे जे असणार आहे की मी तुम्हाला हे पण सांगेन, ते लाडकी बहिणीसाठी ते जे आधार कार्डची जे केवायसी जे आहे, मी पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन की कसं काय चेक करायला लागणार वगैरे आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्हाला पैसे अजून आले आहेत का नाही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.